डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये संविधानामध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की आणि 341, 42 हे दलितांसाठी आरक्षण, 43 हे ट्रायबल आदिवासींसाठी आरक्षण. आणि त्यांनी म्हटलं होतं की ह्या ओपन कॅटेगरी सोडून एक आणखीन एक घटक आहे, तो म्हणजे ओबीसी. तो ह्या हा फेसबुकला इतर मागासवर्गीय, ऐकू दे ना, मोबाईल मागे गेला हा इतर मागासवर्गीय जो आहे हा घटक फार मोठा आहे आणि त्याला सुद्धा आरक्षण देण्याची मदत करण्याची आवश्यकता आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये. 4 घटक केले, एक ओपन, एक दलित, एक आदिवासी आणि एक ओबीसी. तेव्हापासून लढा सुरू आहे. मग कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन, ते कमिशन, तरी सुद्धा आम्हाला आरक्षण मिळालं नाही. शेवटी मंडल आयोगाला ते सुद्धा 10 वर्ष दाबून ठेवला आणि त्याच्यानंतर व्ही पी सिंग साहेबांनी तो स्वीकारला भारत सरकारला. आणि त्याच्यानंतर जे आहे त्या आरक्षणाच्या वाटा आमच्यासाठी सगळ्या या तुमच्या भटक्या विमुक्त सगळ्यांसाठी या वाटा सगळ्या मोकळ्या झाल्या. तरी सुद्धा आमचं भांडण चालूच. शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नाही, या समाजाला द्यायला पाहिजे आणि 27% आरक्षण दिलं. खरं म्हणजे आम्ही 54% पण दिलं आम्हाला 27%. आणि म्हटलं ते तर ते पण द्या. त्याच्यानंतर कित्येक वेळेला झालं तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे हा गेल्या काही वर्षामध्ये उभा राहिला.